परंतु आत्ता थोडंसं विशेष वेगळं आहे ज्याच्यात तुम्हाला डायलॉग्सच नाही आहेत. सो हे गिव्ह अँड टेक तुम्ही कसं करताय दोघे, समर आणि तुम्ही? आनंदाचा दिवस आहे, माहीत न लावता काम करायचा दिवस, त्यामुळे आम्ही खुश आहोत सगळे. आणि हा थोडा रिलीफच मिळाला आहे की चला आज असं फक्त एक मुक अभिनय करायचा आहे आपल्याला, फार वाक्य नाही बोलायचे. सो मज्जा येते, एक वेगळा एपिसोड आहे. माझा कन्सर्न फक्त त्या सगळ्या बायकांसाठीचा आहे ज्या पटकन फोडणी टाकून येते का मला ऐकू येत आहे काही महत्त्वाचं असेल तर सांग असं म्हणतात. तर त्या सगळ्या काकूंना आता जेवणं उरकावी लागणार आहेत या एपिसोडसाठी, कारण तुम्हाला ऐकू नाही येणार आहे किचनमध्ये जेवण बनवताना. हा एपिसोड तुम्हाला बसून बघावा लागणार आहे आणि आय एम मोर एक्सायटेड अबाउट इट की चला त्यानिमित्ताने आता आपल्या ज्या गृहिणी आहेत त्या अशा पटापट स्वयंपाक उरकून येऊन बसतील एपिसोड अख्खा बघायला. सो एक्सायटेड आहे. आमच्याचकडच्या एका कलाकारांच्या घरची एक गोष्ट परवा अशी सांगण्यात आली होती की आता बोलताना तो कन्सर्न मला अजून एक वाटला ह्या एपिसोडबद्दल. म्हणजे आय एम शुअर सगळ्यांनी खूप एक्सायटिंग गोष्टी सांगितल्या असेल आणि तुम्हालाही तेच ऐकायचं असेल, पण खूप अंध व्यक्तीसुद्धा हे एपिसोड्स पाहतात, रेग्युलरली ऐकतात, ज्या ऐकण्याला ते पाहणं म्हणतात. सो अशा माणसांच्या बाबतीत की आमच्याचकडच्या एका कलाकारांच्या घरी अशी एक व्यक्ती आहे की जी बाबा रोजचा एपिसोड ऐकते, जिने वर्षानुवर्ष आम्हाला पाहिले आणि काही वर्षापूर्वी त्यांची दृष्टी गेल्यामुळे ते ऐकतात आणि त्या आवाजावरून ओळखतात आम्हाला की अरे ही आहे ना, अरे हा आहे ना. सो अशा माणसांसाठी मला थोडंसं वाईट वाटतं आहे की अरे काही नरेटिव्ह असायला हवा होता एपिसोड, ॲक्टर बोलत नसले तरी, कारण तसाही आपला एक अख्खा वर्ग आहे. पण याच्या पलीकडे जाऊन या एक्साइटमेंट आहे, वेगळं करतोय, टी व्ही करतोय म्हटल्यावर एक वेगळा प्रयोग आहे जो अख्ख्या एपिसोडमध्ये तुम्हाला कुठलाच कलाकार वाक्य बोलताना दिसणार नाही आहे.